तर विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी सोहळा आज संपन्न झालेला आहे। विधान परिषदेत नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला। कोकणातून महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे बिनविरोध म्हणून निवडून आले। त्यांनी आमदारकीची शपथ घेतली। शपथविधी सोहळ्यानंतर अनिकेत तटकरे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी अनिकेत दादा तटकरे आहेत। खरं तर विधान परिषदेच्या नवीन आमदारांचा आज शपथविधी सोहळा झालेला आहे। दादा, नेमकं आपल्याला कसं वाटतंय? कारण की पुन्हा एकदा आपली निवड झाली आणि बिनविरोध आपण आलेले आहात सभागृहात। नाही, दुसऱ्यांदा सभागृहामध्ये निर्वाचित झाल्यानंतर निश्चितच अधिकची जबाबदारी त्या ठिकाणी माझ्यावर आहे। बिनविरोध जरी निवडून आलो असलो तरी सुद्धा ज्या मतदार संघाचं प्रतिनिधित्व करतोय त्या सर्वच माझ्या मतदारांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो। नेते मंडळी असतील, सर्व पक्षीय जिल्हाध्यक्ष असतील, सर्व आमदार असतील, खासदार असतील, अन्य मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, आमचे सर्व नेते मंडळी असतील, यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो आणि आदरणीय अजितदादांनी दिलेल्या सिद्धांतांवर काम करण्याचा प्रयत्न करेन। जिल्ह्याच्या हितासाठी पालकमंत्री पद हे आता तटकरेंनी सोडलेलं आहे का? जे काही सूत्र वरिष्ठ पातळीवर ठरलेलं असेल ते त्याची अंमलबजावणी निश्चितच होईल। दादा नाही, त्याची निश्चितच एक उणीव माझ्यासारख्याला आहे। त्यामुळे सभागृहात दुसऱ्यांदा येत असताना किंवा ते गेल्यानंतर आलेलं असताना त्यांच्या तसबिरीला वंदन केलं, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि ते सोबत आहेत असंच म्हणून काम करायला आता सुरुवात करतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे सोबत मी शुभम उमाळे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।